सर्वांना जय माझं नाव सुमेश सदानंद निंगोले आणि मी माझ्या एज्युकेशन सोबत या सिस्टमला गुरुजनाच्या माध्यमातून शिकत आहे आणि गेल्या या 2 वर्षापासून आश्रम सोबत आहे आणि शिकत असताना बऱ्याचशा गोष्टी अशा काही आल्या की आपल्याला ज्या गोष्टी माहीत नव्हत्या ते जोपर्यंत आपण शिकत नाही तोपर्यंत आपल्या गोष्टी कळणार नाहीत, कारण की इथं आपलं स्वतःचं नॉलेज इथं जमणार नाही. बरोबर आहे. इथं जोपर्यंत आपण आपल्या सिस्टमनं चालत नाही त्याशिवाय आपल्याला याबद्दल काही माहिती होणार नाही आणि जोपर्यंत आपण आपल्या हुशारकीने इथं चालू तर थोड्या दिवसाची इथं मळमळ राहू आणि कटून देऊ. बरोबर आहे. तर आज मला या ठिकाणी थोडी काहीतरी जबाबदारी दिली आहे जे पार पाडण्याचा मी प्रयत्न करतो. तर सर्वप्रथम ट्रेनिंगबद्दल सांगायचं झालं तर ही ट्रेनिंगचा असा भाग असतो की इथं आपल्याला कशा पद्धतीनं काम करायचं किंवा कशा पद्धतीनं आपण इथं असलो पाहिजे याबद्दल थोडी माहिती असते, कारण की ट्रेनिंगनं मोठमोठाले ऑफिसर घडतात, ट्रेनिंगनं मोठमोठाले आतंकवादी घडतात. तर आपण इथं या पद्धतीनं एक नवे भारत का निर्माण कशा पद्धतीनं करायचं, काही जे रूल आहेत किंवा कशा पद्धतीनं आपण काम करू शकतो हे आज आपल्याला गुरुजन सुरजित दादोडे सर यांच्याकडून आपल्याला शिकायचं आहे. तर आज मी तुम्हाला सुरुवात करण्याऐवजी थोडा प्लॅन शो करणार आहे कशा पद्धतीने आपलं सिस्टम वर्क करते त्याबद्दल आज थोडी माहिती देतोय. तर सर्वप्रथम आपण कोणतंही काम करतो, काम करून पैसा कमवतो आणि तो पैसा आपण खर्च करतो, त्याला आपण मार्केट म्हणतो. तर मार्केटमध्ये आपण कोणती वस्तू खरेदी करायची झाली तर एक कस्टमर म्हणून खरेदी करतो. या पद्धतीचा आपण एक कस्टमर असतो, पण या कस्टमरला कोणती वस्तू खरेदी करायची झाली तर खरेदी कुठून करतो सर? दुकानातून. जोडी दुकानदार त्यामध्ये आपण रिटेलर खरेदी करतो होलसेलर कडून, कारण की स्वतः घरी तर बनवत नाही ना, तो होलसेलर कडून खरेदी करतो. होलसेलर डीलर करून, डीलर स्टॉकिस्ट करून, स्टॉकिस्ट एजंट करून आणि एजंट जातो कंपनीमध्ये. या पद्धतीचं आपण खरेदी करण्याचं एक पारंपरिक व्यापार म्हणतो, आपण त्याला ट्रेडिशनल बिझनेस म्हणतो. तर या कंपनीमध्ये एखादी कोणतीही वस्तू तयार करण्याची झाली तर उदाहरण पकडू आपण 30 रुपयाची एखादी वस्तू पकडू आपण, तिचा 20 रुपये फायदा घेऊन 50 रुपयाला बाहेर काढते ऑल टॅक्सेस सोबत. बरोबर. इथून ऑल टॅक्सेस सोबत 50 रुपयाची वस्तू बाहेर पडली, पण मार्केटमध्ये कोणतीही एखादी वस्तू नवीन जर आली तर आपल्याला कशाद्वारे कळते? जाहिरात म्हणजे टीव्ही वगैरे. ठीक आहे. तर या पद्धतीचे सिस्टम आहे. इथं 50 रुपयाची वस्तू बनली, ऑल टॅक्सेस सोबत बाहेर पडली, ती पोहोचली आपल्यापर्यंत 100 रुपयाला. म्हणजे किती % आपला पैसा मध्यस्थरी गेला? 50%. हे जे एजंट आहेत, स्टॉकिस्ट आहेत, डीलर आहेत, होलसेलर, रिटेलर आहेत, हे टोटल मिळून घेतात 20%. आणि हे टीव्ही मध्ये जाहिरात मेरी सुंदरता करा लक्ष म्हणणारे टोटल घेतात, म्हणजे 30% घेतात. या पद्धतीचा आपला मध्यस्थरी 50% पैसा चालला, याला म्हणतो आपण ट्रेडिशनल बिझनेस. बरोबर आहे. पण या पद्धतीचा हा पैसा चालला किती खूप नुकसान होते आपलं. उदाहरणार्थ आपण जर महिन्याला जर आपली इन्कम जर 50,000 रुपये असेल तर 25,000 हे मध्यस्थरी लोक खायला आपले. हे चुकीची व्यापार प्रणाली आहे. तर आदरणीय शिलोकचंद छाबडा सर यांच्यासाठी मी एकदा जोरदार टाळ्या आपल्याला. त्यांना हे सिस्टम चुकीचं वाटलं. बरोबर आहे. हे सिस्टम कशा पद्धतीने चुकीचं वाटलं तुम्हाला सांगतो, कारण की इथं आपला मध्यंतरी पैसा 50% पैसा चालला, तर मग आपण या सिस्टम मधून तर ग्राहकाला तर चालेल का? नाही, कारण की सगळी सिस्टम या ग्राहकावर डिपेंड करते. बरोबर. त्याच्यानंतर आपण हा जर कंपनी काढून टाकली चालणार आहे का? नाही. पण हे जर मध्यस्थरी लोक जर काढून टाकले आपण होलसेलर, डिस्ट्रीब्युटर, स्टॉकिस्ट वगैरे तर चालणार की नाही? कारण की आपला देणारा कंपनी महत्वाची, घेणारा ग्राहक महत्वाचा. बरोबर आहे. पण या ग्राहकाला या लोकांना नाव दिलं कस्टमर या लोकांच्या घरावर. या पद्धतीचे सिस्टम चालू आहे. पण जर इथं जर या ग्राहकाला ही वस्तू न्यायची तर इथले दूर तो येऊ शकत नाही, कारण की कंपनी ही 500 ते 1000 किलोमीटर दूर अंतरावर असते. तर मग या सरांनी एक सिस्टम तयार केली. इथं आपल्या आरसीसारख्या ठिकाणी आरसी शॉप खोलून ठेवलं. 4 पावलं तुम्ही या, 4 पावलं कंपनी येते. कंपनी इथे येण्याचे 5% ट्रॅव्हलिंगचा खर्च घेते आणि इथं आपण जर पाहिलं तिथं आपले 50% चालले होते, तर आपण ट्रॅव्हलिंगचा 5% आपण इथे देऊ शकतो. ते या सिस्टम मध्ये आल्यानंतर काही फायदे होतात. तर पहिला फायदा होतो आपल्या इथं आरोग्यदायक सगळे प्रोडक्ट मिळतात आपल्या ह्यासाठी, तर आपलं आरोग्य चांगलं राहते. दुसरी गोष्ट आपल्याला 5 ते 20% डिस्काउंट मिळते. तिसरी गोष्ट आपल्याला इथं आपल्याला 30 दिवसाची मनी बॅक गॅरंटी मिळते. आपण मार्केटमध्ये एखादी वस्तू जर खरेदी केली, उदाहरणार्थ आपण जर 4 साबण इथून खरेदी केले मार्केटमधून,
एक यूज केला नाही आवडलं तर आपण 3 परत करू शकतो का? थोडं दुकानच्या समोर आलं तर ते वापस घेत नाही, बरोबर आहे. पण या सिस्टम मध्ये आपण 4 साबण घेतले, एक यूज केला तर नाही आवडलं तर 3 आपण 30 दिवसाच्या आतमध्ये परत करू शकतो. त्याऐवजी दुसरा माल घेऊ शकतो, नाहीतर आपण पैसे सुद्धा घेऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्याला इथं चौथा फायदा मिळतो, ओरिजिनल बिल मिळते आपल्या प्रोडक्टचं. ओरिजिनल बिलाचे 2 अर्थ निघतात इथं. पहिला अर्थ निघतो प्रोडक्ट जे आपण घेतलं ते नो डुप्लिकेट ओरिजिनल आहे, आणि दुसरा अर्थ निघतो आपला की आपण टॅक्स पेड करतो. आपण इथं या एका पद्धतीने आपण इथं गव्हर्नमेंटचं देशीदाचं काम करतो टॅक्स पेड करून, बरोबर. त्याच्यानंतर 5वा फायदा आपल्याला 6 महिने लगातार खरेदी केल्यानंतर 7व्या महिने फ्री प्रोडक्ट मिळतात, बरोबर आहे. तर आपल्याला वर्षातून 2 वेळा फ्री प्रोडक्ट मिळतात. एवढे सारे फायदे या सिस्टम मध्ये आहेत. आणि या सिस्टम मध्ये जर पाहिला आपण ट्रेडिशनल बिझनेस मध्ये आपल्याला बिमारी आहे, इथं 2 नुकसान आहेत आणि इथं 5 फायदे येतात. तर धन्यवाद तुम्हाला इथं प्लॅन शो प्रेझेंट करण्याचा चान्स दिल्याबद्दल. आणि एकच गोष्ट सांगू शकतो, जीवनामध्ये प्रत्येक माणसाचा एक गुण असतो, एक तर त्याला येत नाही, नाहीतर त्याची करायची इच्छा नसते, बरोबर आहे. इथं जर तुम्हाला येत असेल तर आपण अशा पद्धतीने इथे सिस्टम दुसऱ्या म्हणजे आपल्या सिनियरकडून जाणून घेऊ, गुरुकडून आपण एक ट्रेनिंग घेऊ, आपण त्याबद्दल आपण सक्षम होऊन त्या ट्रेनिंगसाठी आपण तयार आहोत, बरोबर है. या तुमसे आता नहीं, या तो करना नहीं चाहता, या आप करना नहीं चाहते तो आपको इनकम के 3 सोर्सेस है, वो आप गुरुदेव मेरी बात आपको गुरुदेव बताएंगे. तो ज्यादा वक्त ना लेते हुए मैं मेरे गुरु को यहाँ इन्वाइट करना चाहता हूँ. आपकी जोरदार ताली की पेश मैं मेरे गुरु को इन्वाइट करता हूँ, सुरजीत आदर्श को.